भांडूपमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असलेले अशोक पाटील यांचा विजय झालाय। भांडू विधानसभेत शिंदेच्या शिवसेनेचे अशोक पाटील हे विजय झाले आहेत। उद्धव ठाकरे यांना आम्ही दाखवून दिलं की तुमचा सैनिक हा कमजोर नव्हता, तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराला आम्ही निष्क्रिय ठरवलं आहे। जनतेने आम्हाला कौल दिला आहे कारण आम्ही जनतेमध्ये फिरत होतो, अशी प्रतिक्रिया अशोक पाटील यांनी दिली आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख ठाकरे यांचा जय असो। हे खरं तर हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख ठाकरे यांचा जय असो। हे खरं तर निष्ठावंत कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि RPI या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतोनात मेहनत घेतल्यामुळे हा सहज आणि सोपा विजय झालेला आहे। खरं तर माझ्यापेक्षा ज्या कार्यकर्त्यांनी महिनाभर घरदार बघितलं नाही, भूकतान बघितली नाही आणि त्यांनी घेतलेली मेहनत ही आज फळाला आलेली आहे। भांडूपमध्ये सर्वात जास्त 61% मतदान झालेलं। लाडक्या बहिणींनी दिलेला हा कौल वाटतो? नाही, साहजिकच आहे। लाडक्या बहिणींनी दिलेला कौल 61% म्हणजे साधारणतः 7 ते 8% वाढणं म्हणजे हा लाडक्या बहिणींनी दिलेला कौल आहे एका भावाला। आणि शिंदे साहेब म्हणून भाऊ त्यांना दिलेला कौल आहे, मी त्यांचा सहकारी म्हणून लाडक्या बहिणींनी दिलेला एक कौल आहे आणि तो शेवटी मान्य करावा लागेल। याआधी आपण या विधानसभेचे दावेदार होतात, परंतु त्यावेळेला तुम्हाला ही संधी दिलेली होती, परंतु आज तुम्ही लढत दिली थेट आणि जिंकून आलेला आहात, काय वाटतं? नाही, हे मी उद्धव साहेबांना मी दाखवून दिलं की तुमचा एक सैनिक कमजोर नव्हता आणि ते सिद्ध झालेलं आहे। एवढ्या सगळ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तो आमदार असताना देखील त्याला आपण निष्क्रिय ठरवलं, याचाच अर्थ आमदारापेक्षा लोकांच्या संपर्कात जास्त राहून लोकांची कामं करणं आणि त्यांना विश्वासात घेणं। मतं बघा, मतं ही विश्वासाने संपादत होतात, ही मतं काय जोर जबरदस्ती आणि त्यांना विश्वासात घेऊन हा जो कौल दिलेला आहे हा शिंदे साहेबांवर टाकलेला विश्वास आहे, आमदार म्हणून माझ्या टाकलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन दादांना मत द्या आणि या कार्यकर्त्यांवर टाकलेला विश्वास आहे।